ओल्ड दुबई आहे. तर नमस्कार भावांनो, आज आमचा तिसरा दिवस आहे इथला आणि आम्ही रेडी झालो आहे पुढच्या डेस्टिनेशनला. आज आम्ही बुर्ज खलिफाला जाणार आहे. तर ही व्हिडिओ पण पूर्ण नक्की बघा, मस्त मजा करू आपण ह्या व्हिडिओमध्ये. आणि या प्रकारे आज मी रेडी झालो आहे. कसा दिसतोय मला कमेंटमध्ये सांगा. सो गाईज, आज तिसरा दिवस आहे आणि आमचा तिसऱ्या दिवसाचा हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. आणि इकडं अशी तयार होऊन आलेली आहे सुंदरा दुबईमधली. तर नमस्कार भावांनो, आता थोड्याच वेळात आम्ही पुढे इथं बुर्ज खलिफाला पोहोचणार आहोत. सो गाईज, आत्ता आम्ही दुबई मॉलमध्ये एंटर केलं आहे. इकडे इथून आता आमची डेस्टिनेशन स्टार्ट होणार आहे. कसली आहे ना ॲडव्हर्टायझिंग. तर ही तिकीट लाईन आहे भावांनो. इथून आम्ही वरती जाणार आहे आणि फुल आत्ता सकाळी इथं फुल गर्दी आहे, कारण की आज सॅटरडे असल्यामुळं इकडं फुल गर्दी आहे. आणि आम्ही तिकीट घेऊन आता निघालो आहे पुढं लिफ्टसाठी. तर आता आम्ही एंटर केलेलं आहे इकडे पुढे दुबई मॉलमध्ये. तर हे पूर्ण असं आहे इथं पण मिनी टावर केलेला आहे. तर भावांनो, हे इथलं कंस्ट्रक्शन आहे. सुरुवात कधी झाली आणि काय आहे, 2009 मध्ये हे कंस्ट्रक्शन. ओके, असं होतं. छान वाटतंय, पाय दुखले खूप. आता आलोय गाईज, आम्ही आता आलोय. यू कॅन सी आता आम्ही चाललोय. गर्दी भरपूर आहे, त्यामुळं वेळ लागला आम्हाला इथं लिफ्ट पाशी यायला. आणि लिफ्ट पाशी तुम्ही गर्दी बघू शकता. ही तर अशा प्रकारे आम्ही वरती आलोय एकदम टॉप व्ह्यूला. इथून तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आहे. इथे कसं वाटतंय, एकदम बारीक बारीक दिसतंय. तर भावांनो, जी ही साईड आहे ती ही ओल्ड दुबई आहे आणि इकडं बीच पण आहे. आणि ते तिकडं लांब दिसत असेल ते काय पाम आहे तो. हां, एकदम पलीकडे आहे तिकडे पाम जुमेरा. एक पाम जुमेरा आहे तिकडे, तुम्हाला लास्टला तिकडे दिसत असेल तर एखाद्या वेळेस. तर नमस्कार भावांनो, आमचा बुर्ज खलिफा हा बघून झाला आहे आणि आम्ही आलो आहे एक नेक्स्ट डेस्टिनेशनला. जो इथला राजा आहे दुबईचा, त्यांचा हा प्रायव्हेट घरासाठी वापरलेली जागा आहे. 300 एकरमध्ये त्यांनी हे निर्माण केलेलं आहे. हा व्ह्यू आहे इथला. सो हाय गाईज, आपण आलो आहे जबील पॅलेसला. इकडचे दुबईचे जे राजा आहेत, दुबईचे जे किंग आहेत, ते किंग या पॅलेसमध्ये राहतात. आणि हा पॅलेसचा जर एरिया बघायला, पॅलेसचा जर तुम्ही एरिया बघायला गेलं, हे पाठीमागे तुम्हाला पॅलेस दिसत असेल.
हे ते पॅलेस आहे, हा त्या पॅलेसचा एंट्रन्स आहे. तिकडे पण तुम्हाला एक कार पार्क केलेली दिसत असेल, ती पोलीसची गाडी आहे. दिसली ती व्हाईट कलरची कार, ती पोलीस व्हॅन आहे. ती कंपल्सरी 24/7 इकडे कंपल्सरी पोलीस असतातच असतात. आणि ही लिम्युझिन बघा, ही लिम्युझिन आहे. अशा गाड्या तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळतात दुबईमध्ये, म्हणजे असे सहज बघायला मिळतात. आणि समोर पॅलेसचा तुम्ही एंट्रन्स बघत असाल तर हे पॅलेस टोटल बसलेलं आहे जवळजवळ 300 ते 350 एकरमध्ये हे मोठं पॅलेस आहे. इकडचा राजा आहे, त्याची सगळी फॅमिली इथे राहते. या पॅलेसच्या सेक्टरमध्येच यांचं एक नमाज पढण्यासाठीचं प्रेयर सेंटर आहे, जिकडे तिकडचे राजा एव्हरी फ्रायडे नमाज पढण्यासाठी येतात. आणि जवळजवळ ह्या पॅलेसला 500 नोकर आहेत, ज्यांचे घरं ह्या सेक्टरच्या बाहेर आहेत. आणि आपण जसं म्हणतो ना की नॉर्मल आपल्याकडे जनरल नोकर पुण्यामध्ये तरी त्यांच्याकडे साधे हे पण नसतील, म्हणजे 2 व्हीलरसुद्धा क्वचित असतील. पण इकडे डिफेंडर, रेंज रोवरसारख्या गाड्या ह्यांचे फक्त नोकर वापरतात. विचार करा भावांनो, ह्यांचे नोकर फक्त डिफेंडर आणि रेंज रोवर यूज करत आहे. हो. आणि आपण कुठे आहे? सो तिकडे जी तुम्हाला मी म्हणत होते की मगाशी जी कार दिसते त्या कारच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. तिथपर्यंत कुणीही टुरिस्ट असू दे, काही असू दे, तुम्ही त्या कारच्या पुढे नाही जाऊ शकत. तिथपर्यंतच तुम्हाला लिमिट आहे जाण्यासाठी. नमस्कार भावांनो, आता संध्याकाळचे इथं 6 वाजले ते आणि आम्ही मिरॅकल गार्डनला आलेलो आहे. इकडं दुबईमधलं जे आर्टिफिशियल गार्डन आहे. आणि आर्टिफिशियल गार्डनच बनवलेलं आहे, इट्स नॉट नॅचरल गार्डन. हे आर्टिफिशियल गार्डनच आहे. यांनी इथे 120 टाईपचे फ्लावर्स आहेत, त्याच फुलांच्या प्रजाती आहेत. तिथे जवळजवळ 1.2 M पर्यंतचे फुलं इथं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यांनी अक्षरशः वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये त्यांनी फुलं फुलवलेली आहेत. तुम्ही जर हे मिरॅकल गार्डन पाहताल, जेव्हा केव्हा तुम्ही दुबई व्हिजिट करताल, तेव्हा मिरॅकल गार्डन मस्ट ऑन व्हिजिट पॉईंट आहे. तुम्हाला आम्ही आतमध्ये सगळ्या प्रकारची फुले दाखवू शकतो. ट्युलिप्स आहेत वाळवंटात. इथे टेम्परेचर 32-33 असताना सुद्धा ट्युलिप एक्सपिरियन्स करायला मिळतात तुम्हाला, जे की स्वित्झर्लंड आणि काश्मीरमध्ये पाहायला मिळतात. सो फॉलो अस. ते आम्हाला फक्त इकडं एकाच ठिकाणी भेटणार आहे बघायला, जे बाकीच्या ठिकाणी आहे ते. आणि हे अशी इकडं एंट्रन्स आहे त्यांची. सो एंटर केले आम्ही. हे आहे मिरॅकल गार्डनचं एंट्रन्स. तिथे तिकीट काढून तुम्हाला जावं लागतं. सो इकडं एंटर केले हा तुम्हाला 2 साईडला 2 घोडे बघायला मिळेल, ते जे की आर्टिफिशियल आहेत. इकडं पूर्ण असा हा व्ह्यू आहे इकडे. सो हे पूर्ण असं एकदम मोठं असं गार्डन आहे, जे की तिकडं तुम्हाला झेंडूची पण फुलं बघायला भेटतात. हे झेंडूची फुलं आहे, ते इथं ह्यांनी उगवलेली वाळवंटात झेंडूची फुलं. बघितली का झेंडूची फुलं इथं? अरे हां यार, पण गाईज इकडच्या तुम्ही झेंडूच्या फुलांचा कलर बघा, सेम आपल्यासारखेच आहे इकडं. ही ओरिजिनल वाटतं. हे फुलांचा कलर आणि आपल्या फुलांचा कलरमध्ये बराच फरक आहे. ही फुलं तुम्ही बघा, प्रॉपर ऑरेंज भगवा, प्रॉपर भगवा कलर आहे. आपल्याकडे एवढी डार्क शेडमध्ये फुलं नाही आहेत. एकदम मस्त इथं, जे की एवढे प्रजाती बघायला भेटेल तुम्हाला फुलांचे. तर इकडे आले तर नक्की तुम्ही या. हे आहे भावांनो इथलं मिरॅकल गार्डन. तर सगळे वेगवेगळे प्रकारची फुलं आहे, तसे वेगवेगळे प्रकारचे लोक पण तुम्हाला बघायला भेटतील.
सो गाईज आमचं मिरॅकल गार्डन बघून झालं आहे. आता आम्ही दोघे निघालो आहे पुढे चालत चालत. सो मस्त होतं, एकदम भारी वाटलं गार्डन लिहून. वेगवेगळे प्रकारचे फुलं आणि त्यांची मेकिंग डिझायनिंग आहे ती एकदम बेस्ट होती. नमस्कार भावांनो, आम्ही परत एकदा दुबई मॉलमध्ये आहो. आता संध्याकाळचे 7:30 वाजले ते आणि आत्ता परत आम्ही कशासाठी आलो आपण? फाउंटन शो. आपल्या इकडं वॉटर शो म्हणतात आणि इकडं फाउंटन शो म्हणतात. नो गाईज, तर आम्ही water show ला आलेलो आहे. इथे फाउंटन शोला चालू आहे आपण. असे नुसते पाण्याचे कारंजे उडणार आहे ते बघायला. कारंजे माहिती ना पाण्याचे उडतात. हां पोच दे ना, पोच दे, अशी एक छानशी पोच दे. तर यो आली. येस, परफेक्ट. फायनली आपण पोचलो आहे बुर्ज खलिफा वॉटर शो म्हणजे फाउंटन शोला. आणि थोड्याच वेळ तिथं चालू होणार आहे फाउंटन शो. माझ्या मागत आहे बुर्ज खलिफा, तुम्हाला दिसत असेल. ही आहे भावांना पूर्ण अशी बुर्ज खलिफा आणि इथे असा वॉटर शो होणार आहे. I guess that you'll never know. I guess that you'll never know. अशा प्रकारे वॉटर शो संपलेला आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या परत हॉटेलला. सगळे एकदम दमलेले आहे, सगळे वैतागले ते जीवाला चालायला. ही तर लय